लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, जो हप्ता आहे आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा, हा हप्ता फार पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. खरं तर आपण नेहमीप्रमाणे पाहत असतो की ज्या हप्त्याचं वितरण त्याच हप्त्यामध्ये होतं, मग त्यानंतर काही वेळाच्या नंतर किंवा काही महिन्याच्या नंतर असं झालं की ह्या महिन्याचं वितरण पुढच्या महिन्यामध्ये जायला लागलं आणि त्याच्यामध्ये पण 2-3 तारखेला. मग नंतर त्याच्यानंतर काय व्हायला की त्याच महिन्यातलं त्या दुसऱ्या पुढच्या महिन्यामध्ये वितरण जायला लागलं, पण त्यासाठी एक आठवडाभराचा कालखंड लागायचा. आता तसं नाही आहे. आता तब्बल 2 महिन्याचा गॅप पडतो आहे, कारण की फेब्रुवारीचा महिना आता मार्च संपलेला आहे. म्हणजे फेब्रुवारीचा पण पेंडिंग आणि मार्चचा पण पेंडिंग. त्यामुळे 2 महिने खरं तर मग एकत्रित द्यायला पाहिजे, नाही तर मग वितरण लवकरात लवकर करायला पाहिजे. किमान गुढीपाडव्यापर्यंत तरी किमान वितरण व्हायला पाहिजे आणि खास करून इथून पुढचे वितरण जे आहेत ते वेळेवर व्हायला पाहिजे, याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे. कारण की वितरण जर वेळेवर झालं तरच त्याचा फायदा होतो. अवेळी वितरण करून काही फायदा होत नाही. त्यामुळे वेळेवर वितरण व्हायला पाहिजे. आज तुम्हाला मी कालच सांगितलं होतं बघा की आज शनिवार आहे, आज 14 मार्च आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आज आणि उद्या, म्हणजे उद्या रविवार आहे आणि आज तर शनिवार आहे, ह्या दोन्ही दिवसाला कोणताही जी आर येत नाही. मी कालच सांगितलं आज कोणताही जी आर येणार नाही. त्यामुळे आज आणि उद्या जर जी आरच येणार नसेल तर मग वितरणही होण्याची शक्यता नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सोबत ही पण सांगतो, आज 14 मार्च रोजी ज्या निराधार योजना आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा श्रावण बाळ योजना असू द्या किंवा इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असू द्या, या योजनांचे वितरण मात्र आज चालू झालेले आहे. मग आपल्या लाडकी बहीण योजनेचं वितरणच का पुढे जातो आहे, हा देखील सरकारने विचार केला पाहिजे. कारण वितरण हे सोबत दिलं तर फार छान होईल. कारण की बघा, एक 14 मार्चला यांचं जर वितरण होत असेल, म्हणजे निराधार योजनेचं आज त्यांचं वितरण झालं आहे बघा, तर याही योजनेचं वितरण व्हायला पाहिजे मग. पण असं होताना दिसत नाही. आज आणि उद्या तर कोणत्याही प्रकारचं वितरण होण्याची शक्यता आपल्या या योजनेच्या संदर्भात तरी नाही. लाडकी बहीण गुढीपाडव्यापर्यंत तरी किमान वितरण करायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की आणखी त्याच्यामध्ये पुढे न्यायला पाहिजे. नाही, वितरण हे गुढीपाडव्याच्या आतच व्हायला पाहिजे. बघा, सोमवारी 16 तारीख येणार आहे, गुढीपाडवा असणार आहे 19 मार्च या तारखेला. तर 16 ते 19 यामध्ये काही सुट्ट्या वगैरे नाही आहेत, तर किमान या तारखेच्या दरम्यान जर वितरण केलं, गरजेचं नाही गुढीपाडव्यापर्यंतच थांबावं. म्हणजे 17 तारखेला किंवा 18 तारखेला किंवा 16 तारखेला जर वितरणाचा जर का जी आर काढून पटकन वितरण केलं तर माझ्या मते बरं होईल आणि त्याचा फायदा देखील लाडक्या बहिणींना लवकर होईल. कारण यावेळेस बघा 2 हप्ते जवळपास पेंडिंग पडते आहेत. इन मीन वर्षामध्ये महिने असतात 12, आणि त्या 12 महिन्यांचा ऑलरेडीच 2 महिने पेंडिंग पडतात. म्हणजे 10 महिन्यांचाच एक वर्ष झालं असंच थोडक्यात म्हटलं तरी काय हरकत नाही. अशा प्रकारे या योजनेचं सध्याचं वितरण चालू आहे. त्यामुळे जेवढ्या ठामपणे ही योजना चालू आहे तर तेवढ्याच पद्धतीने या योजनेचं वितरण पण वेळेवर करण्याची जी काही जबाबदारी आहे ती देखील शासनाने घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने वितरण व्हायला पाहिजे. नेहमीप्रमाणे बघा, जसं ठामपणे लाडकी बहीण योजनेच्या बाजूने जसं शासन आहे, तर त्याचप्रमाणे एकदा वितरण वेळेवर करण्याच्या बाबतीत पण जरा थोडी हालचाली दाखवायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, गुढीपाडव्याच्या अगोदर म्हणजेच काय पुढचे हे 3-4 दिवस जे असणार, 16 ते 19 खास करून या तारखेच्या दरम्यान कधीही वितरणाला सुरुवात होऊ शकते. आणि जर तसं झालं तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.